की 1,60,000चा हा पोल दिसत आहे। सुशोभीकरण म्हणजे विकास नव्हे, हा पैसा नागरिकांचा टॅक्सचा पैसा आहे। इथे जर तुम्ही स्टेट लाईटमध्येच इतका मोठा भ्रष्टाचार करून राहिले तर मग अदर कामामध्ये किती भ्रष्टाचार होत असेल। तर कम्पॅरेटिव्हली आपण विचार केला तर ते रेट जास्त नाही आहे। त्याचा जो दर आम्हाला जेमवरून जो प्राप्त झालेला आहे तो योग्य आहे। बेसापिपळा नगरपंचायतीने आपल्या बेसापिपळा या नगरपंचायतीच्या सुशोभीकरणासाठी जे आहे दुहेरी बाहू असलेले स्ट्रीट लाईट लावलेले आहेत आणि त्या एका स्ट्रीट लाईटची किंमत जी आहे 1,60,000 अशी सांगण्यात येत आहे। आणि या सर्व मुद्द्याला घेऊन जे आहेत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, ही जी प्रक्रिया आहे, ही जी खरेदी प्रक्रिया असेल या संदर्भातली, ही केव्हा झाली होती? जेव्हा इथे प्रशासक राज होतं तेव्हा? कारण आपण बघतोय 6 महिने झाले की नगराध्यक्ष जे आहेत ते निवडून आले, ते निवडणुका झाल्या होत्या, काय सांगाल? ही प्रक्रिया आहे नोव्हेंबर 2025ची, म्हणजे त्यावेळेस निवडणुका जस्ट झालेल्या होत्या, पण अजून त्याचा काही रिझल्ट लागलेला नव्हता आणि त्यावेळेस कोणतीच बॉडी बसलेली नव्हती। म्हणजे हे प्रशासक जे मान्यश्री भारतजी नंदनवार आहे त्यांच्या काळाचं आहे। त्यावेळेस ही प्रक्रिया जेम्स पोर्टलवरनं झालेली होती, निविदा यांच्या जेम्स पोर्टलला मागितल्या गेलेल्या होत्या। आता प्रश्न हा नागरिकांनी उद्भवलेला आहे की जे खरंच या जेम्स पोर्टलवरून ज्या निविदा चालल्यात ह्या खरोखरच म्हणजे योग्य व्यक्तींना चाललाय की योग्य कंत्राटदारांना आपण ती याच्यामध्ये ती निविदा आपण ज्याचे कमी रेट्स आहे त्याला देतोय की ज्याचे फक्त मॅनेज झालेलं आहे त्याला देतोय, हा एक प्रश्न नागरिकांनी उभारलेला आहे। काय सांगाल तुम्ही या सगळ्या प्रक्रियेबद्दल? काय सांगाल की ज्याप्रमाणे तुम्ही मला वाटतं लाईट देखील घेऊन आलेला आहात, हे जे पोल दिसतात आहे आपल्याला उभारलेले, यामध्ये मोठा आता राजकीय वाद जो आहे इथे उपस्थित झालेला आहे। प्रशासक राज असताना ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असं सांगण्यात येत आहे। काय नेमका हा प्रकार आहे? मॅडम, हा नेमका प्रकार असा आहे की 1,60,000चा हा पोल दिसत आहे। याची तुम्ही कोणत्याही एका माणसाला किंवा ज्याला याचं नॉलेज नाही त्याला सुद्धा जर विचारलं की हा पोल 1,60,000चा असू शकत नाही। याची मॅक्स टू मॅक्स किंमत 60,000 ते 65,000 रुपये किंवा आणखी थोडी जास्त सुपिरियर क्वालिटी केली तरी 70,000च्या वरती हा पोल नाही आहे। आपल्या नगरपंचायतनी जेव्हा प्रशासक राज होतं नोव्हेंबर 11व्या महिन्यामध्ये याची जेम पोर्टलवरून निविदा काढली आणि 3,64,00,000 रुपयाचं त्यांना टेंडर अलॉट केलं। त्याच्यामध्ये 2 वर्ष देखभाल दुरुस्ती होती। देखभाल दुरुस्ती म्हणजे वॉरंटी पिरियडमध्ये यांचा जो वरचा लाईट आहे तो चेंज करणं असते देखभाल दुरुस्तीमध्ये। माझं एकच म्हणणं आहे नागरिकांच्या मार्फत, मी इथे शिवसेना शहर अध्यक्ष बेसापिपळ्याचा, आपण सुशोभीकरण म्हणजे विकास नव्हे, सुशोभीकरणावर इतका अवाढव्य आमच्या नगरपंचायतमध्ये खर्च करण्यात येत आहे आणि ते सुशोभीकरण टिकत पण नाही जास्त दिवस। आता मागे पावसाळ्यात पहिल्याच पावसामध्ये जे नाल्याला बॅरिगेटिंग लावली होती सुशोभीकरणाच्या नावाखाली, ती पहिल्या पावसामध्ये कोसळली। त्याचा अंदाजन खर्च होता कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये त्याचा खर्च होता। आज सुशोभीकरण म्हणजे विकास असं नागरिकांना भासवण्यात येते। आम्ही याची उच्चस्तरीय चौकशीचे प्रयत्न केले आहे। नगराध्यक्ष मॅडमला आम्ही संपर्क केला असता त्यांनी म्हटलं की मी निवडून आल्यानंतरची ही प्रक्रिया नाही, मी निवडून याच्या अगोदरची ही प्रक्रिया आहे। आम्ही रीतसर याची दखल माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे लेटर पाठवलेलं आहे। निष्पक्ष चौकशी या प्रकरणाची व्हावी हीच आमची इच्छा आहे। आणि हे तर फक्त एक साधं स्ट्रीट लाईटचं प्रकरण, असे खूप साऱ्या गोष्टी नगरपंचायतच्या माध्यमातून मला सांगा, आता ज्याप्रमाणे तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की अशा प्रकारे म्हणजे हा एक प्रकारे तुम्ही आरोप केलेला आहे की कुठेतरी हा घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, तर या सर्वांची उच्चस्तरीय जी आहे मागणी करणार आहे का की याची सगळी चौकशी व्हावी वगैरे, या संदर्भात तुम्ही कुठलं पाऊल उचलणार? आम्ही चौकशीची मागणी केली आहे। 15 दिवसात जर चौकशी लागली नाही तर आम्ही आंदोलन करू, उपोषणावर बसू, ही आमची मागणी आहे। शिवसेना पक्षातर्फे आम्ही उपोषण करू। आमच्यासोबत बरेचसे नागरिक आमच्यासोबत आहे, कारण की हा पैसा नागरिकांचा टॅक्सचा पैसा आहे, राज्य शासनाकडून नगरपंचायतला आलेला पैसा। आम्ही नगररचना विभागाकडे सुद्धा याचे लेटर पाठवलेले आहे चौकशीचे। आणि माझं एकच म्हणणं आहे, विकासाच्या नावाखाली फक्त सौंदर्यीकरण होतं आहे आमच्या एरियामध्ये। सौंदर्यीकरण म्हणजे हा विकास नाही। इथे PSCची आवश्यकता आहे, CBSE शाळा पाहिजे, आपल्याला मूलभूत सुविधेचा भरपूर अभाव आहे। फक्त सौंदर्यीकरण करणे, LED लाईट लावणे म्हणजे विकास नाही, हे माझं मत आहे। विकासाच्या नावाखाली सौंदर्यीकरण चालत आहे आणि लाखो करोड रुपये त्या सौंदर्यीकरणावर वेस्ट होता। मी तुम्हाला सांगतो, हा लाईट पहा,
हा 100 वॅटचा लाईट आहे, फ्लड लाईट. हा लाईट 1800 रुपयाला रिटेल मार्केटमध्ये येतो विथ 2 इयर रिप्लेसमेंट वॉरंटी, पीस टू पीस रिप्लेसमेंट वॉरंटीमध्ये हा लाईट रिटेल मार्केटमध्ये 2000 रुपयाला येतो, 1800 ते 2000. मग आपला स्ट्रीट लाईट हा जवळपास 100 वॅटचा जरी असेल कंपनीचा, फिलिप्स म्हणा, बजाज म्हणा, तरी त्याची किंमत 3000च्या वरती नाही लाईटची. आणि जर पोल म्हणाल तुम्ही, पोलची किंमत 40 ते 45,000. तरी बल्क क्वांटिटीमध्ये 200 पोल असेल तर 50 ते 55,000पर्यंत या पोलची वास्तविक किंमत आहे. वास्तविक किंमत आणि यांनी ठेकेदाराला दिलेले कोटेशन याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तफावत आहे. आमची एकच मागणी आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हे प्रकरण लोकांपर्यंत पोचावं, हीच आमची मागणी आहे मॅडम तुम्हाला. आपण बघतोय की ज्याप्रमाणे विरोधी पक्षातले इथे जे लोक उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे मित्रपक्ष जे आहे, भाजपाचे मित्रपक्ष आहे, कारण इथे सत्ता जी आहे, नगराध्यक्ष जे आहेत त्या भाजपाच्या आहेत आणि त्या मित्रपक्षाचेच हे नगरसेवक आहेत. मित्रपक्षाचे तुम्ही नगरसेवक आहात तरी देखील तुम्हाला म्हणजे इथे येऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागत आहे. तुम्ही चर्चा केली नाही का या संदर्भात नगराध्यक्षांशी? नगराध्यक्षांची चर्चा झालेली या संदर्भात. नगराध्यक्षांनी यामध्ये बोलले की आपण याच्या माहितीचा अधिकाराखाली आपण काही जे बिल्स आहेत याच्या चौकशी टाकू. परत याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आपण असं पत्र देऊ की याच्यामध्ये चौकशी करावी बा. तर माझं सर्वांना म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे, जेव्हा एखादा हा एक मुद्दा आहे जो लोकांसमोर आलेला आहे, असे जर मुद्दे असतील तर आपण सर्व मित्रपक्ष मिळून याच्यावर म्हणजे लक्ष घालून याला सॉर्ट आउट करण्यात लवकरात लवकर यावं असं मला वाटतं. आता पुढे काय मागणी असणार आहे? ज्या प्रकारे या प्रक्रियेवर तुम्ही सगळ्यांनी आक्षेप घेतला आहे किंवा कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे, कसं आहे, इथची जे सामान्य जनता आहे यांना जेव्हा नगरपंचायतमध्ये हे लोक जातात की बा आम्हाला म्हणजे काही डेव्हलपमेंट करायचं आहे, तर हे लोक सांगतात, म्हणजे प्रशासन सांगतो की फंड नाही आहे. मग फंड नाही आहे तर तुम्ही इतक्या महाग प्रमाणामध्ये तुम्ही जर स्ट्रीट लाईट लावून राहिले आणि इथे जर तुम्ही स्ट्रीट लाईटमध्येच इतका मोठा भ्रष्टाचार करून राहिले, तर मग अदर कामामध्ये किती भ्रष्टाचार होत असेल? हे तर फक्त लाईटाचा मुद्दा निघालेला आहे. बाकी रस्ते आहे, नाली आहे, त्याच्यानंतर भरपूर काही असे आहे. पुढे काय मागणी असणार आहे आता? पुढे आम्हाला हीच मागणी आहे की ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झालेली पाहिजे आणि काय कशा प्रकारे घोळ होऊन राहिला आहे याची पूर्ण तपासणी झाली पाहिजे आणि ही तपासणी लवकरात लवकर झाली पाहिजे याचा आम्ही नक्कीच. आपण बघतोय की या माझ्या मागे जे आपल्याला हे लाईट दिसत आहेत, हे लाईट लावलेले आहेत. संपूर्ण हा बेसाकडनं पिपळाकडे जाणारा हा रोड आहे आणि या रोडवर असतील किंवा बेसा पिपळा हा जो पूर्ण परिसर आहे, या परिसरामध्ये अनेक ठिकाणी असे आपल्याला दुहेरी बाहू असलेले हे इलेक्ट्रिकचे पोल जे आहेत ते इलेक्ट्रिक लाईटचे पोल जे आहेत ते पाहायला मिळतात आहे. आणि कुठेतरी आता मित्रपक्ष असेल, भाजपाचे मित्रपक्ष असतील, विरोधी पक्षातील लोक असतील, ती यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. कारण हे जे लाईट लावलेले आहेत याची एका खांबाची जी किंमत आहे ती 1,65,000 अशी कॉस्टिंग आहे. आणि म्हणूनच कुठेतरी सर्वांनी जे आहे, मित्रपक्ष असतील, विरोधी पक्षातील लोक असतील, यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे या सगळ्या प्रक्रियेवर आणि मागणी केलेली आहे की याची निष्पक्ष जी आहे चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा. कारण हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैशाची लूट जी आहे ती केली जाते असा सरळ आरोप जो आहे इथल्या काही लोकांनी जो आहे, जे राजकीय नेते आहेत त्यांनी केलेला आहे. तर बघण्यासारखं असणार आहे नेमकं नगराध्यक्ष असतील किंवा इथलं जे प्रशासन असेल काय भूमिका घेतं आणि याची चौकशी होते का, हे आता बघण्यासारखं असणार आहे. तर बेसा पिपळा नगरपंचायतीमध्ये सुशोभीकरणासाठी दुहेरी बाहू असलेले जे लाईटचे पोल लावलेले आहेत, स्ट्रीट लाईटचे पोल लावलेले आहेत, त्याला घेऊन मोठ्या प्रमाणात आता हा वाद जो आहे तो पाहायला मिळतो आहे. अनेक शंका, कुशंका आणि प्रश्नचिन्ह जे आहे या खरेदीवर उपस्थित केलेले आहेत. स्थानिक नगरसेवक असतील किंवा स्थानिक तिथले नेते मंडळी असतील त्यांनी. आणि त्यावर जे आहे बेसा पिपळा नगरपंचायतीचे जे CEO आहेत भरत नंदनवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया सांगितलेली आहे. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की जे जेम पोर्टल आहे त्याच्यावरून ही लाईट जी आहेत, लाईटचे पोल जे आहेत ते खरेदी केले गेलेले आहेत आणि ही खरेदी प्रक्रिया केव्हा झाली, कशा प्रकारे झाली यावर सविस्तरपणे त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. जो विषय आहे 1,60,000 रुपयाचा पोल आणि लाईट्स लावले, त्याची किंमत तेवढी नाही आहे. 1,60,000 त्याचं टेंडर आलेलं होतं. निगोशिएशन नंतर ते कमी
झालेलं आहे आणि ते बजाज कंपनीचे आहे. त्याचं जे टेंडर आहे ते आपण जेम पोर्टलवरून केलेलं आहे. जेम पोर्टल आपल्याला माहीतच आहे, शासनाचं जे पोर्टल आहे त्याच्यावरून खरेदी करून इन्स्टॉलेशन, वायर, त्याचं रोड कटिंग, त्याच्यानंतर 2 वर्षाचं देखभाल दुरुस्तीसह ते आहे. त्याच्यामुळे बजाज कंपनीचे पोल आता आपले सेम पोल आपल्याला नागपूर महानगरपालिकेतही लावलेले दिसतील. तर कम्पॅरेटिव्हली आपण विचार केला तर ते रेट जास्त नाही आहे. ज्याप्रमाणे त्यांनी मागणी केलेली आहे की निष्पक्ष उच्चस्तरीय याची जी आहे चौकशी व्हावी, यावर तुमचं काय एक म्हणणं आहे? आणि ज्याप्रमाणे आता आरोप झाले आहे त्याचं तुम्ही आता उत्तर दिलेलं आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? चौकशी झाली पाहिजे, कारण की चौकशी अंती सत्य काय असते ते उघड होईलच. चौकशी झाली, चौकशी झाल्यानंतर अहवाल त्याचा समोर येईल आणि आपल्याला कळेल की ते जे लावलेले पोल्स आहेत त्याचा जो दर आम्हाला जेमवरून जो प्राप्त झालेला आहे तो योग्य आहे. आणि किती वर्षाचं याचं मेंटेनन्स वगैरे राहणार आहे? 2 वर्ष त्याचं देखभाल दुरुस्ती आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरकडेच ठेवलेली आहे. सध्या हा कॉन्ट्रॅक्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरला आहे त्यांचं काही नाव आणि त्यांच्याकडनं त्यांना या निविदा किंवा जी प्रक्रिया झाली ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ही निविदा प्रक्रिया जी आहे ती नोव्हेंबर 2025च्या दरम्यान झालेली आहे आणि केंद्र शासनाचं जे गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस आहे त्याच्यावरून ती खरेदी केलेली आहे. आता बघण्यासारखं असणार आहे की नेमकं प्रशासन काय भूमिका घेतं, कशा प्रकारे चौकशी होते. ज्याप्रमाणे नगरसेवक असतील किंवा तिथले राजकीय स्थानिक नेते असतील त्यांनी जी मागणी केलेली आहे की निष्पक्ष चौकशी व्हावी, त्यानंतर आपण भरत नंदनवार यांचं स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया जी ऐकलेली आहे या सगळ्या ज्या प्रकरणावर आता नेमकं पुढे काय होत आहे हे बघण्यासारखं असणार आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.